काही केल्या. मेघासोबत घालवलेले ते भन्नाट क्षण त्याच्या डोक्यातून जाता जात नव्हते. 6 महिने उलटून गेले होते, पण मेघाचा स्पर्श आजही तसाच जाणवत होता. त्यानंतर त्यांची भेट कधीच झाली नाही. ना फोनवर बोलणं, ना मेसेज. इतके दिवस घरातलं जेवण मिटक्या मारीत खाणाऱ्या त्याला आता बाहेरच्या चमचमीत जेवणाची चटक लागली होती. पण तेवढी हिंमत मात्र त्याच्यात नव्हती. तो शांत शांत राहू लागला होता. आपल्या मेहुणीवर आपण वाईट नजर आणि त्या सुखाची हाव त्याला बेभान करू लागली होती. एके दिवशी त्याच्या बायकोच्या नातलगांच्या छोट्या मुलीचा वाढदिवस होता. बायकोने आदल्या दिवशी निमंत्रण आल्याचं त्याला सांगितलं. एरवी सासूरवाडीकडील कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास तोंड वेंगळं करणारा तो एका पायावर जाण्यास तयार झाला. मेघा तिकडे नक्की येईल आणि आपल्याला कदाचित आणखी एक संधी मिळेल हे त्याने स्वतःच ठरवून टाकलं. दुसऱ्या दिवशी ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले. गाडीतून उतरताच त्याची नजर मेघाला शोधू लागली. बराच वेळ इकडे तिकडे भिरभिरल्यानंतर त्याला मेघा दिसली. तो खुश झाला, पण थोड्याच वेळात ती त्याला टाळत असल्याचं त्याला जाणवलं. तो खिन्न झाला तरी संधी साधून त्याने मेघाला टोमणा मारलाच. काय वहिनीबाई, नाराज आहेत वाटतं. काही चुकलं आमचं? काही नाही, मेघाने तुटक उत्तर दिलं आणि तिथून निघून गेली. आज आपली डाळ शिजणार नाहीये याची आता मात्र त्याला खात्री पटली. इतका वेळ तो पार्टी एन्जॉय करत होता, पण आता त्याला कमालीचं बोर होऊ लागलं होतं. तो जर बाजूला गाडीजवळ जाऊन एकटाच गेम खेळत उभा राहिला. काय चाललंय भाऊजी, आमच्यावरही नजर पडू द्यात कधीतरी. कानावर आलेल्या या अनपेक्षित वाक्याने तो उडालाच. त्याने दचकून मागे पाहिलं तर जया, मेघाची मोठी बहीण. काय म्हणता वहिनी, बरं आहे ना सगळं? बऱ्याच दिवसांनी भेट होते आपली. स्वतःला सावरत त्याने कसंबसं वाक्य जुळवलं. तुम्हाला वेळ कुठे आहे आमच्याकडे लक्ष द्यायला? जया वहिनी त्याच्या अगदी शेजारी जाऊन गाडीला टेकून उभ्या राहिल्या. असं काही नाही, त्याला काय बोलावं तेच सुचेना. आमची बहीण नीट लक्ष देत नाही वाटतं तुमच्याकडे. म्हणजे त्याने गेम बंद केली आणि मोबाईल खिशात टाकला. अडाण्याचं सोंग घेऊ नका भाऊजी, मला माहीत आहे सगळं, ज्या खोडीलपणे हसत बोलली. काय माहिती आहे? मला काही समजलं नाही. तो गडबडला. शेवटी चोराच्या मनात चांदणे. आता कशाला बोलायला लावताय भाऊजी, नको ते. मला खरंच कळत नाहीये काय बोलताय तुम्ही ते. 1 मिनिट. मेघाला उगाच हाक मारली. त्यांना का बोलवताय? चोराच्या मनातलं चांदणं आणखीच दाट झालं. का? ती आली तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? छे मुळीच नाही. तो घाबरला आहे हे त्याच्या बोलण्यावरून आणि चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मग घाबरताय कशाला एवढे? जयाने खोचकपणे त्याला विचारलं. मी कशाला घाबरू? तो आपली धडधड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. हो का? नक्की घाबरत नाही? जया त्याचं एन्काउंटर करायचं असं ठरवूनच आली होती जणू. नाही, तिच्या नजरेला नजर मिळविण्याची मात्र त्याची हिंमत होत नव्हती. जया म्हणाली, मग चला बसा गाडीत. तो म्हणाला, कशाला? जया म्हणाली, मेघाला विचारलं होतं का असं? जयाच्या चेहऱ्यावरचे रंग बदलू लागले होते. म्हणजे त्याला दरदरून घाम फुटला. गाडीत बसता की कसं? तिने जवळजवळ त्याला धमकीच दिली. बसतो. तो धडपडत ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला. जयाही बाजूच्या सीटवर बसली. काय करायचं आता? म्हणजे त्याला दुसरा शब्दच ठाऊक नव्हता जणू. म्हणजे मेघाच्या मिस्टरांना किंवा अस्मितेला जर सगळं कळलं तर काय होईल, विचार केला का कधी? जयाने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. माफ करा जया वहिनी, चुकीची वेळ होती, घसरलो आम्ही. त्याने झटक्यात हातच जोडले आणि तिचा दुसरा कटाक्ष त्याच्यावर पडला. सॉरी. तो आता गयावया करणार हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसू लागलं. हां, ते माहिती आहे मला, पण आता काय करायचं? जया, तुम्ही सांगाल ते करीन, पण माफ करा मला. जया म्हणाली, हो खरंच वहिनी, तुम्ही सांगेल ते करीन, पण कुणाला बोलू नका हे. तो गाडी बाहेर असता तर तिचे पायच धरले असते त्याने. चला मग, सगळ्यांसमोर शोभनेच्या मिस्टरांची आणि अस्मितेची आणि शोभनेचीही माफी मागायची तुम्ही. जया म्हणाली. तो म्हणाला, काय बोलताय वहिनी तुम्ही? नाही जमणार का? जया हलके हसत होती. परिणाम काय होतील विचार तर करा वहिनी. तो गयावया करत होता. तुम्ही केला होतात का हा विचार तेव्हा? जया म्हणाली. तो म्हणाला, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ, पाया पडतो तुमच्या. बाकी काहीही सांगा. तिने आता जीव द्यायला
सांगितलं असतं तर त्याने तेही केलं असतं. ठीक आहे, चला गाडी चालू करा आणि समोरच्या गार्डनच्या पार्किंगमध्ये घ्या. जया त्या नातेवाईकांच्या घराजवळ एक मोठं गार्डन होतं, पण ते दर शुक्रवारी बंद असायचं. तो म्हणाला, कशाला? ठीक आहे मग, मी करते मला करायचं ते. जयाने गाडीचा दरवाजा उघडला. त्याने पटकन तिचा हात धरला आणि ओढून तिला पुन्हा गाडीत बसवलं. मग घेताय गाडी? तिने पुन्हा एकदा विचारलं. घेतो, तुम्ही बसा. त्याने गाडी चालू केली. जाता जाता त्याने अस्मितेला कामानिमित्त सांगली शहरात तासभर जाऊन येतो म्हणून सांगितलं. सोसायट्यांमधले रस्ते फिरून फिरून गाडी गार्डनच्या पार्किंगमध्ये आली. त्यावेळी तो भाग अगदीच निर्मनुष्य झालेला होता. त्याला तिचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. मला खूप म्हणजे खूप राग आला आहे तुमचा, जया रागाने त्याच्याकडे पाहत बोलली. साहजिकच आहे, मी मूर्खपणाच केला. तो खिन्नपणे मान खाली घालून बोलत होता. नाहीतर काय, आता लहान नाही आहात तुम्ही, आणि ती तर पटाईतच आहे जाळ्या तोडण्यात लोकांना. तिने मूठ आवळली. तो म्हणाला, पण आपण इथे का आलो आहोत? तुम्हाला शिक्षा भोगायची आहे ना आता? ती हसली. इथे? त्याला काय चाललंय काहीच कळत नव्हतं. हो, जया, तिच्या मनात काय चाललंय आहे याचा काही एक थांगपत्ता त्याला लागत नव्हता. असं थोडं थोडं करून जीव नका घेऊ हो, काय असेल ते सांगून टाका एकदाचं. तो काकुळतीला आला होता. घाई काय आहे? आमचे हे तर आलेच नाहीत आणि तुम्ही तुमच्या हिला सांगून आला आहात आणि आपल्याला इथे कुणी कधीच शोधायला येणार नाही. ती हसली. तिचं भेसूर हास्य पाहून त्याची जाम टरकू लागली होती. बस वहिनी, आता सांगून टाका पटकन. त्याने हिंमत गोळा करायला सुरुवात केली होती. ती म्हणाली, सांगू, मी गाडी परत घेतो मग. त्याने चावीला हात घातला. तिने झटकन त्याचं मनगट पकडलं. हो हो, काय घाई आहे? बोला ना मग पटकन. तो वैतागला. खरं तर थोरली बहीण म्हणून माझा हक्क होता, पण तुम्ही तिला आधी दिलात. ठीक आहे, पण उशिरा का होईना माझा हक्क मला द्यायला पाहिजे तुम्ही. तिने एक कामुक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. वहिनी, त्याला काहीच कळेना. हो, तिच्यासोबत जे जे तुम्ही केलं ते माझ्यासोबत करायचं आत्ता. तिने साडीची पिन काढण्याचा प्रयत्न सुरू केला. नाही, त्याने ठामपणे नकार दिला. हां, तुमच्याकडे पर्याय नाही आहे भाऊजी. ती पिन आपल्या मंगळसूत्राला अडकवत खिदळली. प्रोटेक्शन नाही आहे आता, परत कधीतरी. तो तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागला. प्रोटेक्शन? तिला प्रेग्नंट केलं तुम्ही भाऊजी. मला उगाच कळलं का हे सारं? तेव्हा हे वाक्य वापरलं असतं तर आता कदाचित आपण इथे नसतो, नाही का? तो म्हणाला. मेघावहिनी बोलल्या नाहीत मला. तिने तुम्हाला सांगितलं असतं तर काय केलं असतं हो तुम्ही? तिने त्याच्याजवळ उत्तर नसणारा प्रश्न त्याला विचारला. तो शांत झाला. एका चुकीची शिक्षा म्हणून आणखी मोठी चूक करायला सांगताय तुम्ही जया वहिनी. चूक असते, लहान मोठं नसतं त्यात. जया, मला नाही जमणार. पाहिजे तर मी आता सगळ्यांसमोर त्या तिघांची माफी मागतो. त्याला फक्त त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं होतं. तो पर्याय आता संपला आहे, असं म्हणत तिने त्याला स्पर्श केला आणि जवळ ओढले. तो म्हणाला, हे बघा वहिनी, मला हे असं अवघडलेल्या स्थितीत काहीही करता येणार नाही. आपण नंतर कधीतरी निवांत करूयात. काय घाई आहे? त्याने थोडा विचार केला आणि आपला पावित्र्य बदलला. आणि ती म्हणाली, नाही, आता इथेच. ती काही ऐकायला तयारच नव्हती. वहिनी, लोक शोधत असतील तुम्हाला आणि सगळ्यांनी आपल्या दोघांना एकत्र पाहिलं आहे शेवटचं. त्याने तिला हळूहळू गुंडाळण्यास सुरुवात केली. ठीक आहे, आज रात्री मी फोन करेन, लगेच यायचं. तिने त्याला स्पर्श करायचे थांबवले आणि त्याच्या जीवात जीव आला. त्याने गाडी स्टार्ट केली आणि परत वळवली. घराच्या थोडं अलीकडेच त्याने तिला खाली उतरवलं आणि तो कार्यक्रमाच्या जागी पोचला. कार्यक्रम झाला. सगळे लोक पांगले. बाहेर गावाहून जे जवळचे नातेवाईक आले होते तेवढे फक्त राहिले. जेवणं आटोपल्यावर सगळे झोपायला तयारीला लागले. त्याने अस्मितेला सांगलीत मित्राकडे झोपायला जातोय असं सांगितलं आणि सरळ लॉज गाठला. जया वहिनीच्या तावडीतून सुटणं त्याच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. तो रात्री 10 वाजेपर्यंत दारू प्यायला. 10 वाजता त्याचा फोन वाजला. जया वहिनी. तो परत घाबरला. हिम्मत करून त्याने फोन उचलला. तो म्हणाला, हॅलो. ती म्हणाली, काम होतं थोडं. तो म्हणाला, सकाळी. अहो, पण तिथे कसं जमणार, सिटीत आहे मी. ती म्हणाली, मला फसवलं का? तो म्हणाला, नाही हो, फसवायचं नव्हतं हो, बिलकुल, माझी शपथ. ती म्हणाली, सगळ्यांना कळल्यावर काय होईल, विचार करा जरा. तो म्हणाला, हट्टीपणा नका करू, जरा ऐका माझं तुम्ही. ठीक आहे, येतो.
त्याने फोन ठेवला आणि तो गडबडीने टेबलावरून उठला आणि घराच्या दिशेने भरधाव गाडी चालवत निघाला. सोसायटीच्या बसस्टॉपजवळ जयावहिनी तोंडाला स्कार्फ बांधून उभी होती. त्या नातेवाईकांचा मुलगा तिच्या शेजारी उभा होता. तिच्या बॅगा तिने सोबत घेतल्या होत्या. त्याने त्याची गाडी जरा लांबच थांबवली आणि तिला कॉल केला. हॅलो. हो, मी निघते इथून रिक्षाने, तुम्ही बसस्टँडला या मला न्यायला. एवढं बोलून तिने फोन कट केला. त्याला समजायचं ते समजलं. त्याने गाडी वळवली आणि तो बसस्थानकाजवळच्या रिक्षा स्टँडसमोर थांबला. काही मिनिटांतच एका रिक्षातून जया उतरली. त्याला तिने पैसे दिले आणि झरझर चालत ती त्याच्या गाडीजवळ आली. त्याने गाडीचे दार उघडले. तिने बॅग मागच्या सीटवर ठेवली आणि ती त्याच्या शेजारी बसली. येताना गप्पा चालूच होत्या. जया सगळ्यांना तिच्या एका जुन्या मैत्रिणीला भेटायला जात आहे आणि तिथून तशीच सकाळी आपल्या घरी जाणार असल्याचं सांगून तिथून सटकली होती. ती खूपच हुशार निघाली. त्याने निमूटपणे गाडी लॉजवर घेतली. गाडीतून उतरून दोघेही लिफ्टने वरच्या मजल्यावर गेले. आता त्याच्याकडे कोणतंही कारण शिल्लक राहिलं नव्हतं. त्याने विरोध करायचा नाही हे मनोमन ठरवून टाकलं. दोघेही रूममध्ये गेले. तो जाऊन सोफ्यावर बसला आणि बाजूच्या फ्रीजमधल्या बिअरच्या बाटल्या काढून बिअर पिऊ लागला. ती बेडवर बसली आणि अंगावरचे एक एक दागिने उतरवून ती बाजूच्या टेबलवर ठेवू लागली. तो तिचे निरीक्षण करत होता. जया म्हणजे त्याच्या बायकोची सर्वात मोठी बहीण. तिचं लग्न 10वीत असतानाच झालं होतं. तिचा मुलगा आता कॉलेजात जाऊ लागला होता. दिसायला चांगली होती. ती कमालीची आकर्षक नक्कीच होती. तिचे निरीक्षण करता करता तो एक्साईट होत गेले हे त्याला कळलं देखील नाही. किती वेळ लागेल अजून तुम्हाला? जयाने त्याला विचारलं. आता घाई काय आहे बहिणीबाई, अख्खी रात्र आपलीच आहे, असं म्हणत त्याने दुसरी बाटली तोंडाला लावली. तोपर्यंत मस्त गरम पाण्याने आंघोळ करून फ्रेश का होत नाही तुम्ही? तो बिअरचे घोट गिळत बोलला. ती काही न बोलता उठली आणि बेडवरचा टॉवेल घेऊन बाथरूममध्ये शिरली. 15-1 मिनिटांनी ती आंघोळ करून आपले केस पुसत बाहेर आली. तो सोफ्यावरच आडवा झाला होता. त्याच्या शेजारीच सोफ्यावरच्या अरुंद जागेत ती बसली. तो काही केल्या उठत नव्हता. तिने बाजूचा ग्लास उचलला आणि सपकन त्यातलं पाणी त्याच्या तोंडावर मारलं. त्याने 2-3दा मान झटकली. आपण अर्धे ओले झालो आहोत हे कळल्यावर तो अर्धवट उठून बसला. काय आहे हे? त्याचा आवाजही जड झाला होता. मग इथे काय झोपण्यासाठी आले का मी? त्यासाठी एवढे खटाटोप केलेत का? जया त्रासून गेली होती. मग करा ना हवं ते, मी अडवलं नाही आहे तुम्हाला. ती झटकन तिथून उठली आणि बेडच्या कडेवर जाऊन बसली. तो उठून बेडवर तिच्या मागे जाऊन बसला. त्याने तिला आपल्याजवळ ओढले. तिच्या नवऱ्याव्यतिरिक्त इतर पुरुषाचा स्पर्श ती प्रथमच अनुभवत होती. त्याने उठून तिला हाताला धरून त्याच्याजवळ ओढले आणि तिला किस करू लागला आणि तिला म्हणाला, खूप भारी दिसतेस ग तू, मेघासारखे मला पण पाहिजे. तो म्हणाला, मेघापेक्षा भारी मज्जे देतो, मला आज खूप सुख द्या भाऊजी. तो पण तिला म्हणाला, फक्त मजे घे तू. सलग 1.5 तास ते करत होते. ते प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होते आणि तिच्या मनातली खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा दोघे एका अनोख्या शांततेत विलीन झाले. बघता बघता ते दोघे एका शेवटच्या टोकावर येऊन पोहोचले आणि नंतर शांत झाले. ती सकाळी म्हणाली, भाऊजी खूप मजा आली हो, मला अजून पाहिजे. नंतर तो म्हणाला, कधी पण बोलव, मी तयारच आहे. असे म्हणून त्यांनी स्वतःला सावरले आणि आपापल्या घरी निघून गेले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.